चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन योजना संदर्भात माहिती बघणार आहोत। तर महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे, कारण महिलांसाठी अजून नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। ती योजना काय आहे, या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत, कोणी अर्ज भरायचा आणि अर्ज कुठे भरायचा, काय पात्रता आहे, सर्व टोटल गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तुम्हाला इथे बघू शकता, इथे पिंक रिक्षा दिसत असेल, हे बघा पिंक रिक्षा योजना। या योजनेचं नाव काय आहे, पिंक रिक्षा योजना। म्हणजे लाडकी बहीण नंतर महिलांसाठी आणखीन एक योजना काय आहे, पिंक रिक्षा योजना। याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। पिंक रिक्षा योजना काय आहे, त्याबद्दल अर्ज कसा भरायचा, कोण पात्र आहे, पैसे कोण देणार रिक्षेसाठी, सर्व टोटल गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व आपल्या माता बहिणींपर्यंत शेअर तुम्हाला करायचा आहे, कारण महिलांसाठी ही योजना आहे, महिलांसाठी ही नवीन योजना आहे आणि या योजनेसंदर्भात टोटल गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही तुम्हाला याबद्दल मी सांगतो। चला आता आपण सर्व काही याबद्दल माहिती जाणून घेऊया। तर बघा, पिंक रिक्षा योजना, लाडकी बहीण नंतर महिलांसाठी आणखीन एक योजना काय आहे, पिंक रिक्षा योजना। तर जाणून घेऊया आता। बघा, राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजने जे आहे, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत 1500 रुपये, राईट। तर या योजनेची चर्चा असताना राज्य सरकारने गरीब महिलांसाठी आणखीन एक योजना आणली आहे। तर गरीब महिलांसाठी ही योजना असणार आहे, एवढं लक्षात ठेवा पहिले। ज्या महिला गरीब आहेत त्यांच्यासाठी ही नवीन योजना आणलेली आहे। तर आणखीन एक नवीन योजना काय आहे, पिंक रिक्षा योजना। तर हे पिंक रिक्षा योजना संदर्भात आपण सर्व माहिती बघूया। हे बघा, या योजनेचे नाव आहे पिंक रिक्षा योजना। पिंक रिक्षा योजना या योजनेचं नाव आहे। ही योजना नेमकी काय आहे, या योजनेचा फायदा कुणाला होणार आहे, बघा या योजनेचा फायदा कुणाला होणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। हे जाणून घेऊयात आपण या व्हिडिओमध्ये। सर्व माहिती याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की या योजनेचा कोणाला नक्की फायदा मिळणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेनंतर, हे बघा लाडकी बहीण योजनेनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंक रिक्षा योजनेची घोषणा केली आहे, घोषणा झालेली आहे। या योजनेचा लाभ राज्यातील गरीब महिलांना मिळणार आहे। ज्या गरीब महिला आहेत त्या महिलांना या पिंक रिक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। बघा, पिंक रिक्षा जी आहे या योजनेचा लाभ फक्त गरीब महिलांना मिळणार आहे, अशी घोषणा झालेली आहे, सर्व काही झालेलं आहे। आता आपण जाणून घेणार आहोत या योजनेसंदर्भात अर्ज कसा भरायचा, या योजनेसाठी कोण पात्र आहे, सर्व टोटल याबद्दल आता आपण बघणार आहोत की या योजनेसाठी कोण पात्र आहे काय नाही, ठीक आहे। चला आपण त्याबद्दल माहिती बघणार आहोत। हे बघा, तर कुणाला मिळणार लाभ, महत्त्वाचा प्रश्न आहे, कुणाला मिळणार लाभ, पिंक रिक्षा योजनेचा लाभ कुणाला मिळणार आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण या क्रायटेरियामध्ये कोण बसत आहे, या योजनेमध्ये कोण बसत आहे हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण कुणाला मिळणार लाभ याबद्दल माहिती जाणून घेऊया। हे बघा, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पिंक रिक्षा योजनेची घोषणा केली आहे। राज्यातील 17 शहरातील 10,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत। ज्या महिला गरीब आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे। ओके, पुन्हा इथे एकच शब्द तो मांडण्यात येत आहे की ज्या महिला गरीब आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहेत। आता गरीब कोणत्या महिला आहेत, त्यांना काय डॉक्युमेंट्स लागेल, मग ते त्याबद्दल आपण सर्व माहिती आता जाणून घेऊया। तर बघा, इथे काय म्हटलेलं आहे पहिले हे समजून घ्या। 17 शहरातील जे 17 शहर आहेत, राज्यातील 17 शहर निवडले जाणार आहेत आणि निवडले गेलेले आहेत आणि 10,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। किती महिलांना, 10,000। हे बघा, आता पुढे बघा महत्त्वाची माहिती। तर महिलांना पिंक रिक्षा कशी मिळणार, आता महिलांना पिंक रिक्षा कशी मिळणार आहे ते आपण समजून घेणार आहोत। हे बघा, पिंक रिक्षा कशी मिळणार आहे, कारण हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। आता बघा माहिती, ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्या महिलांना ही पिंक रिक्षा मिळणार आहे। विशेष म्हणजे या पिंक रिक्षाची 20% रक्कम ही सरकार भरणार आहे। बघा, या रिक्षांसाठी जी रक्कम आहे 20% रक्कम
20% रक्कम ही सरकार भरणार आहे आणि 10% जी रक्कम आहे 10% रक्कम ही अर्जदार महिलांनी भरावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही अर्जदार महिलांनी 10% रक्कम भरायची आहे आणि उरलेली जी 70% रक्कम आहे 70% रक्कम बँकेच्या लोनच्या माध्यमातून भरावी लागणार आहे. बघा 70% रक्कम जी आहे ती बँकच्या लोनने भरायची आहे. म्हणजे 10% रक्कम तुमची आहे, सरकारची 20% रक्कम त्यामध्ये टाकली जाणार आहे आणि बँकेची 70 म्हणजे 100% पूर्ण झाले. ओके, अशा पद्धतीने इथे रिक्षा कशी मिळणार आहे याबद्दल ही माहिती दिली आहे. 20% सरकारचे, 10% तुमचे आणि बँकेचे 70% म्हणजे ते लोनचे आहेत. आलं लक्षात, लोनच्या माध्यमातून 70% बँकेचे. तर अशा पद्धतीने या योजनेसंदर्भात ही माहिती आहे. आता कोण ठरणार पात्र हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण पात्र कोण ठरणार आहे हे जाणून घेणं पण खूप गरजेचं आहे. हे बघा, आता पात्र कोण ठरणार आहेत, ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत. ओके, पहिलं तुम्हाला समजलं महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. कोणती योजना महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे, त्यासाठी डोमिसाईल लागतं. आलं लक्षात. तर बघा, महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. डोमिसाईल किंवा राशन कार्डचं ऑप्शन ते देऊन देतात आपल्याला, त्यामुळे काही टेन्शन घेण्याचं गरज नाही, काही डॉक्युमेंट वगैरे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यानंतर त्याचा योजनेस पात्र ठरणार आहेत, त्याच या योजनेस पात्र ठरणार आहेत. या महिलांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स, बघा ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे, असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे आणि महाराष्ट्र रहिवासी पुरावाही आवश्यक आहे. तसेच या महिलांकडे आधार कार्ड लागणार आहे, मोबाईल नंबर, बँक खाते असणे गरजेचे आहे. बघा काय काय लागणार आहे पुढे अजून, तुमचं आधार कार्ड लागणार आहे, ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे, महाराष्ट्राचा रहिवासी लागणार आहे, त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा लागणार आहे. म्हणजे ती एकच येतं ते. ओके, म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. बघा आता डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत तुम्ही समजून घ्या. नीटपणे माहिती देत आहे, ही माहिती तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. हे बघा, ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे एक. त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासीचा पुरावा आहे हे 2 डॉक्युमेंट्स. त्यानंतर महिलांकडे आधार कार्ड हे 3 डॉक्युमेंट्स. त्यानंतर मोबाईल नंबर तर डॉक्युमेंट्स नाही तर मोबाईल नंबर लागणार आहे. त्यानंतर बँक खाते, असे 4-5 तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ओके, अर्ज कुठे कराल, आता अर्ज कुठे कराल तर बघा, खरं तर अद्याप सरकारकडून या योजनेची घोषणाच करण्यात आली आहे, फक्त घोषणाच करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करायचा आहेत याबाबत अधिक माहिती सरकारकडून देण्यात आली नाही. मात्र लवकरच याबाबतची माहिती समोर येणार आहे. अजून मित्रांनो अर्ज काही सुरू झाले नाहीत, अर्ज सुरू होतील तेव्हा ते आपल्याला सांगतीलच. ओके, अजून अर्ज सुरू झाले नाही, फॉर्म याचे सुरू झालेले नाही. फॉर्म जेव्हा सुरू होतील तेव्हा मी तुम्हाला सांगून देईल की कसा फॉर्म भरायचा, कसं डॉक्युमेंट्स अपलोड करायचं, त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दल माहिती देणार आहे. परंतु आता सध्या तरी कुठे फॉर्म भरायचा याची माहिती नाही. तर बघा, ही योजना पण खूप चांगली आहे. आपल्या माता बहिणींसाठी नवनवीन योजना महाराष्ट्र राज्यात येत आहेत. महाराष्ट्र शासन नवनवीन योजना आपल्या माता बहिणींसाठी आणत आहेत. तर जे पण गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी ही पिंक रिक्षा योजना, पिंक म्हणजे इथे तुम्ही बघू शकता पिंक कलर आहे रिक्षेचा, ही पिंक रिक्षा योजना तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्या महिला यासाठी पात्र आहेत त्यांनाच मिळणार आहे. आणि काही शहर निवडलेले आहेत, त्या शहरातील महिलांना या मिळणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते 10% तुम्हाला 20% सरकार पुरवणार आहे, 70% बँकेच्या लोनवरती. अशा पद्धतीने ही योजना पैसे जमवून असे तुम्हाला यामध्ये भेटणार आहे या रिक्षा. ओके, आलं तुम्हाला समजलं. संपूर्ण सिंपल भाषेत तुम्हाला सांगितलं आहे, आपल्या गावरान भाषेत सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आपल्या सर्व माता बहिणींना, ग्रामीण भागातील ज्या माता बहिणी आहेत त्यांना पण समजायला पाहिजे की मी काय सांगत आहे. कारण पूर्ण व्यवस्थित आपल्या गावरान भाषेत सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत असतो, कारण तेव्हाच तुम्हाला ते समजतं. ओके, तर बघा, पिंक रिक्षा योजनेचे फॉर्म जेव्हा सुरू होतील तेव्हा त्यावरती आपला व्हिडिओ येईलच. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पिंक रिक्षा योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा, आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओके, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर योजनेसंदर्भात सर्व माहिती मिळत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी इथे महत्त्वाची माहिती देतो. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेसंदर्भात डेली आपल्या चॅनलवर माहिती मिळत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय दमदार माहिती आहे, ती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ओके, त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण रेग्युलर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत चला, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात
जे पण नवीन बदल होत आहेत, जे पण नवीन अपडेट येत आहेत, त्या सर्व तुम्हाला डेली आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहेत. ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.